हे हळदीचं क्षेत्र आहे, याला फक्त आणि फक्त मल्टीप्लायर वापरलंय. बरेच वर्षापासून मल्टीप्लायर बाजारात आहे, पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं नाहीये. आणि रानाची पण स्थिती एवढी काही नाही, चोपण आहे, जे की चिकट पण आहे याच्यामध्ये. आणि बरेच वर्षापासून मल्टीप्लायर आहे, तसं शेतकऱ्यांना विश्वास नव्हता की मल्टीप्लायर काय काम करतं. तर मित्रांनो, हे बघा, ह्या मल्टीप्लायरची कमाल. फक्त एका एकरमध्ये 2 किलो वापरलंय. हे बघा, 2 किलो मध्ये एवढी कमाल केली. आणि जर 10 किलो जर जमिनीमध्ये गेलं तर उत्पन्नामध्ये पण खूप फरक जाणवणार आहे. कारण आपण जी रासायनिक शेती करतो तिचा भरमसाठ खर्च होतो, आणि खर्च होऊन सुद्धा उत्पादन पाहिजे तसं निघत नाहीये. तर मित्रांनो, हे फक्त 7,500 रुपयात तुम्हाला पूर्ण वर्षभराचं एका एकरला हे वापरलं तर निश्चितच 100% 5 ते 6 क्विंटल तुमचं उत्पादन वाढणार आहे. पहिल्यांदा जे तुमचं उत्पन्न होतंय, म्हणजे तुमचं होत असेल 25 क्विंटल, खर्च होत असेल जवळजवळ 50 हजाराच्या आसपास, आणि ह्याच्यातून आपण खर्च तुमचा कमी करू, 15 ते 20 हजार रुपये खर्च होईल, आणि उत्पन्नामध्ये निश्चितच 5 ते 6 क्विंटल वाढ होईल. कारण हे पानाची साईज बघा, पानाची संख्या बघा, पानाची स्थिती बघा, ग्रीनरी बघा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. म्हणून आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यामध्ये सगळ्यात अति पाऊस झालाय, जसं ढगफुटी म्हणू शकतो. तर याच्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी असून सुद्धा ही हळदीची स्थिती अशी आहे. तर का अशी आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये जीवाणूचा काउंट वाढलेला आहे. जे जीवाणू आपण बॅक्टेरिया म्हणतो, ते आपण दुकानदाराकडनं विकत आणतो किंवा कृषी विज्ञान केंद्रातून विकत आणतो, त्या जीवाणूचा काउंट वाढलाय. ते का वाढलाय? तर मल्टीप्लायर मुळे आपल्या जमिनीचा ऱ्हास होत गेला युरिया DAP टाकून, आणि तो ऱ्हास आपण कमी करून, म्हणजे जीवाणूची संख्या कमी होणे, गांडूळ नाहीच्याच बरोबर आहेत तर गांडुळाची संख्या वाढणे, हे मल्टीप्लायर मुळे होते. आणि मल्टीप्लायर हे नावच फक्त मल्टीप्लायर नाही, हे इंग्रजी नाव आहे. याचा मराठीमध्ये उच्चार होतो की गुणाकार. मग हे सगळ्या गोष्टीचा गुणाकार करतं, म्हणजे जीवाणूचा गुणाकार करतं, गांडुळाचा गुणाकार करतं, उत्पन्नाचा गुणाकार करतं, पानाचा गुणाकार करतं, पानाची संख्या वाढवण्याचा गुणाकार करतं, आणि उत्पन्न सुद्धा वाढण्याचं काम करतं. तर मित्रांनो, आपण एकदाच फक्त वापरून बघा. रिझल्ट जर नाही आला तर माझ्याकडनं पैसे परत. मी कंपनीमध्ये, माझं नाव उद्धव भारशंकर, मी असोसिएट डायरेक्टर आहे. माझा नंबर घ्या, 72 18 55 51 71. आणि ह्या वसमत भागामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत, नवनाथ फेगडे सर, यांचं ब्रांच ऑफिस आहे. तर ते तुम्हाला मल्टीप्लायर इथं वसमत तालुका, पूर्णा तालुका, परभणी या भागामध्ये ज्यांना मल्टीप्लायर पाहिजे, औंढा, हातगाव, अर्धापूर ह्या भागामध्ये तुम्हाला जर हातोहात मल्टीप्लायर पाहिजे असेल तर निश्चितच तुम्ही त्यांच्याकडून घेऊन हातोहात मिळून जाईल. कुठं पैसे टाकायची गरज नाही, डायरेक्ट कंपनीच्या अकाउंटला पैसे टाका आणि सरांकडनं बॉक्स घेऊन या. वापरताना एका एकरला 10 किलो हे वापरलंच पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न जास्तीत जास्त वाढवून मिळेल. बघा, हा प्लॉट एकसारखा आहे, तुम्ही बघू शकता. मी कडकडनं आहे, बांधावर आहे, ही सावली पडली म्हणून ग्रीनरी वाढत असेल, पण मित्रांनो तुम्ही बघा, मी झूम करून दाखवतो, सगळे ग्रीनरी वाढलेली आहे. असं नाही की कुठे एकाच जागेवर आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदा तुम्ही संपर्क करून बघा. आपण फक्त वसमत नाही तर पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत, तेलंगणा, आंध्र प्रदेश, अनेक राज्यामध्ये मल्टीप्लायर पोहोचवतो, आणि कंपनीच्या माध्यमातून सगळ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं हे सुंदर असे कार्य आमचे अमरजीत चौरसिया सर करत आहेत. धन्यवाद अमरजीत चौरसिया सर, धन्यवाद. तर बघा, मी आता तुम्हाला परत हे वापरलेलं क्षेत्र आहे, आणि त्याच्यात पुढचं सर हे कोणाचं आहे क्षेत्र? चुलत भावाचं आहे. ह्या सरांच्या चुलत भावाचं हे आहे. सर तुमचं नाव? जयवंतराव गणपतराव पावडे. जयवंतराव गणपतराव पावडे, राहणार सातेगाव, तालुका वसमत, जिल्हा परभणी, नाही सॉरी हिंगोली, परभणी होता आता नाही. तर ही हळद वापरलेली आहे, आणि ही हळद
न वापरलेली आहे, म्हणजे मल्टीप्लायर वापरला ना बरं का, नाही तर समजायला दुसरंच काहीतरी. तर बघा याची फुटव्याची संख्या. सर या दोन्ही मध्ये लागवडीचं अंतर किती आहे? एकाच दिवशी लावले. बघा किती कमाल आहे. एकाच दिवशी मी तर आश्चर्य झालो, एकाच दिवशी लावलेली आहे ही हळद. तुम्ही बघा याचे फुटवे बघा. याला काय काय वापरलं सांगता येईल तुम्हाला? हे रासायनिक खत वापरलेली हळद आहे. रासायनिक तर वापरले हे अशीच होती पहिल्या सुरू मोपली पण अशीच होती, एकदम अशीच या हळदीवरच होती. बरं. ज्या टायमाला मी ते पुढे वापरले का दाजीनं मला दिले, हा. मी ते पुढे वापरले तेव्हापासून मी हळदच बनली. बघा मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की पावडे सरांची सुद्धा हळद ह्याच पद्धतीने होती, पण त्यांना नवनाथ फेगडे सरांनी मल्टीप्लायर दिलं, त्यामुळे ही हळद ह्या पद्धतीची आहे. तुम्ही बघा असा जबरदस्त प्लॉट झालाय. सर तुम्ही खुश आहात ना? एकदम खुश हो. किती खुश आहात? लय खुश आहे तर. खुश म्हणजे का आमच्या दाजीमुळं, आमच्या दाजीनं दिलं म्हणून आम्हाला माहित आहे का. लय धन्यवाद. ओके. तर दाजीचं आता इथून पुढं ऐकून ऐकून सगळ्या गावामध्ये तुम्ही लय- मल्टीप्लायर लय- करा लय करणार आता. आणि सगळ्यांचा फायदा होऊ द्या. तुमचा एकट्याचा तर होणारच आहे, नाही, नाही, पण करणार तुमच्या मुद्दाम. शेतकऱ्यांना पण फायदा होऊ द्या. तुमच्या कमी आजूबाजूचे याच्यामध्ये व्हायलाय ना. हो. मला सांगा तुम्ही एवढाले आपण एक जर डोस करायला गेलं हम्म. तर काची कशाची आपण एक जर डोस केली तर 10,000 आणि 15,000 पूर्ण झाली. मग मला सांगा तुम्ही हे पुढाच आहे किती 750 रुपयाला पुढा. हो 750 रुपये तुम्ही एकदम 10 किलोचा जर घेतला तर तुम्हाला 750 लाच 750 पडतो. पडायला. मग 10 बरोबर आहे. किलोची पेटीला पेटी आणून जरी वापरली तरी किती 7,500 व्हायला. हो मग मला सांगा 15,000 पेक्षा 7.5 चांगले नाही का. हो. तर उत्पादन म्हणजे पुन्हा एकदम नंबर तुमचं 1 ला तुमचं म्हणणं असं आहे की एका डोसला तुम्हाला 15,000 रुपये लागतात, एका डोसला. आणि असे किती डोस होतात? आमचे असे 5 ते 7 डोस होतात. म्हणजे एका डोसला 15,000 तर 3-4 म्हणजे जवळजवळ 5 म्हणजे 75,000 रुपये. मग तुम्हाला वाटतं सर याच्यामध्ये खर्च कमी होतोय म्हणून मल्टीप्लायर वापरल्यावर? लय लय कमी होणार, लय फरक पडणार. लय किती टक्के तरी आता? लय म्हणजे काय निम्म्याच्या वरी पडणार फरक. 40% पुढे. तुम्हाला म्हणजे हा फक्त खर्च येणार आहे 20% हा, 20%. आणि 80%ची बचत होणार आहे. आमचं ब्रीद वाक्यच आहे सर, 3 गुणा उत्पादन वाढवून 80% खर्च कमी करू. आमचं हे ब्रीद वाक्य हे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुमचं हे होईल, पण विश्वास जर ठेवला तर, जर नाही विश्वास ठेवला तर ठेवायचा म्हणजे विश्वास ठेवावाच लागणार. हा. कारण विश्वास ठेवला तरच हे होणार आहे, नाही तर होऊ बी शकत नाही. मित्रांनो हे चुलत भावाची आता हळद आहे की त्याला म्हणलं मी वापरा, त्याने वापरली नाही, ती अशी हळद होऊन बसली. बाई पहिले ना अशीच हळद होती, पण मी ज्या टायमाला मला फेगडे दाजीनं दिलं पुढे त्या टायमाला मी वापरली मागल्या धडीमध्ये, ते बघा एवढा रिचार्ज आला नाही हळदी. एकदमच लई. जबरदस्त जबरदस्त. मल्टीप्लायर हे गेल्या 10 वर्षापासून मार्केटमध्ये आहे, पण शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं नाहीये. तर फेगडे सरांनी तुम्हाला पोहोचवलंय. धन्यवाद फेगडे सर. खरंच मल्टीप्लायर म्हणजे जादू आहे बरं का, जादू. जसं 24 कॅरेट सोनं आहे तसं सोनच आहे बरं का मल्टीप्लायर पण. येस. ओके. धन्यवाद फेगडे सर, तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवून देत आहात.